परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये तिरंगी लढत चांगलीच रंगतदार बनली आहे। महायुतीच्या दीपाली विक्रम बापू बिराजदार यांच्या उमेदवारीची आज सर्वत्र चर्चा होत असून त्यांच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि माजी नगरसेवक विक्रम बापू बिराजदार यांनी गेल्या काळात केलेल्या कामांची आठवण पुन्हा एकदा प्रबळ होताना दिसून येत आहे। प्रभाग 12 ब मधून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या दीपाली विक्रम बापू बिराजदार या महिला उमेदवार मैदानात आहेत। मुळात विक्रम बापू बिराजदार यांनी 2006 ते 2011 या कार्यकाळात नगरसेवक म्हणून प्रभागातील रस्ते, नाल्या तसेच दुष्काळी स्थितीत पाणीपुरवठा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते। त्या काळात जवळपास 5 बोरवेल मारून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पाईपलाईनचे जाळे उभारण्याची धडपड त्यांनी केली होती। प्रभागातील नागरिक आजही त्या कामांची दखल घेत असल्याचं दिसून येते। प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे। आमच्या कुटुंबाने नेहमीच प्रभागाच्या विकासाला प्रथम प्राधान्य दिलंय, असं विक्रम बापू यांनी NTVशी बोलताना आपलं मत मांडलंय। नमस्कार, मी विक्रम बापू मधुकरराव बिराजदार, माजी नगरसेवक, नगर परिषद उमरगा नगरपालिका 2025 निवडणुकी संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी मी आपल्या समोर आलेला आहे। नगराध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन भैया शिवाजीदादा चालुक्य हे थांबलेले आहेत। त्यांचं चिन्ह आहे कमळ। तसेच 12 प्रभाग मधून नितीन खमितकर हे थांबलेले आहेत, त्यांचं चिन्ह आहे कमळ। तसेच माझ्या सौ दीपाली विक्रम मधुकर बिराजदार हे थांबलेले आहेत, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ। तसेच बालाजी पाटील यांच्या मातोश्री महानंदा मचिंद्र पाटील हे सुद्धा थांबलेले आहेत, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ। तर आपल्याला उमरग्याच्या नगर परिषदेला शिस्त लावण्यासाठी कणकर आणि दिलदार नेतृत्व हर्षवर्धन भैया चालुक्य यांच्या नेतृत्वासोबत ह्या 3 उमेदवाराला आपल्याला बहुप्रचंड मताने निवडून द्यायचं आहे। आणि चिन्ह लक्षात ठेवा, 2 कमळ आणि 2 घड्याळ, प्रभाग क्रमांक 12। धन्यवाद। विक्रम बापू बिराजदार हे शांत, संयमी, सर्वसामान्यांना सहज भेटणारे म्हणून तालुक्यात परिचित आहेत। अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारे आणि चुका झाल्यावर तत्क्षणी माफी मागणारे म्हणूनच त्यांची वेगळी ओळख आहे। या प्रभागात महायुतीच्या दीपाली बिराजदार यांच्यासोबत शिवसेना काँग्रेस युतीच्या रेखाताई सूर्यवंशी आणि उबाठाच्या स्वरूपा दिगंबर माने या प्रत्येकी स्वतःची ताकद दाखवत आहे। त्यामुळे प्रभाग 12 ब मध्ये तिरंगी लढत अधिकच चुरशीची बनली असून 3 डिसेंबरला कुणाच्या अंगावर गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। उमरगा प्रभाग 12 ब मधील ही तिरंगी लढत नेमकी कुणाच्या बाजूनी कलते हे निवडणुकीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे। सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।